सर्वांना नमस्कार। मी युवा सम्मान पार्टीचा तालुका अध्यक्ष अजय घुले। आज आम्ही सर्व ग्रामीण भागातले सर्व पदाधिकारी, सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तथा मान्यवर या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। येण्याचं प्रमुख कारण पीआर कार्डचा हा मोठा विषय ग्रामीण भागामध्ये सुरू आहे। जवळपास 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातला संपूर्ण नमुना हा भूमी अभिलेखला देण्यात आला होता। त्यांचा सर्वे करायचा होता, परंतु सर्वे करत असताना पीआर कार्ड बनण्याचा सर्वे करत असताना त्यांनी फक्त गावठाण हद्दीतला जो विषय आहे त्या गावठाण हद्दीतला विषय त्यांनी घेतलेला आहे। त्या गावठाणच्याच पीआर कार्ड त्यांनी बनवलेला आहे। परंतु 1965 ते 2026 पर्यंत जवळपास गावठाणचा हा विस्तार झालेला आहे। आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचं एकच म्हणणं आहे का जेवढा नमुना 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भूमी अभिलेखला देण्यात आलेला होता त्या संपूर्ण नमुना 8चा पीआर कार्ड बनायला पाहिजे, अथवा पीआर कार्ड न बनता ज्या पद्धतीनं खरेदी विक्रीसाठी त्यांनी अट टाकलेली आहे, पीआर कार्ड शिवाय खरेदी विक्री होत नाही। परंतु बहुतांश भागामध्ये पीआर कार्डचा हा विषय असल्या कारणामुळं ज्या घरकुलाची योजना आलेली आहे त्या घरकुला संदर्भात जो फेरफार व्हायला पाहिजे होता, वडिलाचा फेरफार हा मुलाच्या नावाने व्हायला पाहिजे होता, परंतु पीआर कार्ड नसल्या कारणामुळं त्या घरकुलाचा त्या नमुना 8चा फेरफार होत नाही। आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना आम्ही आज निवेदन देण्यात आलं। आमचं एकच म्हणणं आहे की संपूर्ण ग्रामीण भागातला जेवढाही नमुना 8 आहे त्या प्रत्येक नमुना 8ची पीआर कार्ड बनायला पाहिजे आणि जी अट टाकलेली आहे खरेदी विक्रीसाठी पीआर कार्डची आवश्यकता ती अट रद्द झाली पाहिजे व नमुना 8 वरती खरेदी विक्री झाली पाहिजे। धन्यवाद।